रसग्लाम स्टुडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण हेअर कोम विषयी माहिती बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला जो कोम बघत आहात हा 3 वे सेक्शनिंग कोम आहे। ठीक आहे, याचा उपयोग बघू शकताय। पहिला कंगवा बघून घ्या। याला वरच्या बाजूला काटेसारखे मोठे दात असतात। ठीक आहे, याचा केसांचे विभाग करण्यासाठी म्हणजे सेक्शन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। जो कोम आहे हा हेअर पॅन्डल किंवा रुंद दातांचा कंगवा याला असं बोललं जातं। हा कंगवा केसांमधील गुंता काढण्यासाठी आणि स्टाईल करताना केसांची पोत टिकवण्यासाठी याचा वापर केला जातो। 3 नंबरचा कोम बघू शकता, हा टेल कोम आहे, म्हणजे त्याला पिन टेल कोम सुद्धा बोलू शकताय। याला खाली काडे असते म्हणजे तेल असते, ज्याचा उपयोग आपण सेक्शन करण्यासाठी केसांमध्ये भाग म्हणजे बारीक वगैरे भाग असतात ते करण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो। 4 नंबरचं बघू शकताय, हा ऑल पर्पज कोम आहे, म्हणजे सामान्य कोम आहे। हा याचा उपयोग केस कापताना किंवा छोटे मोठे काय हेअरस्टाईल असतील त्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो। 5 नंबरचं बघू शकताय, हा वाईड टूथ कोम आहे। ठीक आहे, याचे दात खूप लांब आणि एकमेकांपासून लांब असतात। ठीक आहे, बघू शकताय। कुर्रे केस किंवा ओले केस विंचरण्यासाठी याचा सर्वोत्तम वापर केला जातो। ठीक आहे, जेणेकरून केस तुटत नाहीत। ठीक आहे, 6 नंबरचं बघू शकता, हा लिफ्ट कोम आहे। याच्या खालच्या बाजूला धातूच्या काड्या असतात। ठीक आहे, प्रोंग्स म्हणतो आपण त्याला। याचा उपयोग केसांना व्हॉल्यूम देण्यासाठी केला जातो। ठीक आहे, किंवा स्टाईल थोडी वर उचलण्यासाठी याचा उपयोग आपण केला जातो। ठीक आहे, 7 नंबरचं बघू शकताय, हा रॅट टेल कोम आहे। ठीक आहे, हा देखील 3ऱ्या क्रमांकाच्या कंगव्यासारखाच असतो। ठीक आहे, याचा टोकदार भाग केस सेक्शन पाडण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो। ठीक आहे, 8 नंबरचं बघू शकता, हा केस कापताना पकड मजबूत ठेवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो। ठीक आहे, आणि लास्ट वन, हा फाईन टूथ कोम आहे। बघू शकताय, हा अतिशय बारीक दातांचा असतो। ठीक आहे, केस अगदी नीट बसवण्यासाठी किंवा स्लिप लुक देण्यासाठी याचा वापर केला जातो। ठीक आहे, यातील बऱ्यापैकी कांगवे हे सलूनमध्ये प्रोफेशनल हेअरस्टायलिस्ट वापरतात। ठीक आहे, जेणेकरून केसांना हवा तसा आकार व स्टाईल देण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो। तर ही होती आजच्या कांगव्यांची माहिती। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।